नमस्कार मित्रांनो, 2 दिवसाचा ॲनालिसिस पहिल्यांदा पाहू आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण समजून घेऊ. हा निफ्टीचा ग्राफ आहे पहा, गुरुवारचा. तर गुरुवारी आपल्याला माहिती आहे, पाहिलेलं आहे आपण, की मार्केट पॉझिटिव्ह ओपन झालं. पहिलीच कॅन्डल निगेटिव्ह दाखवली, पण तरी मार्केट पॉझिटिव्हमध्येच होतं. त्यानंतर थोडंसं वरती गेलं, खाली आलं आणि जे दुपारी पळालं ते खूप वरती पळालेलं आहे. तर याच्या पाठीमागं कारणं आणि आपल्याला कुठं कळू शकतंय हे एक आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिले इथं पडायच्या अगोदर पिन बार बनवलेले आहे. जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच आहे की ह्या गोष्टी आपल्याला मदत करतात. तर तुम्ही पाहत चला, पिन बार बनवली, खाली आलं, परत इथं थोडंसं सस्टेन करून वर जाण्याचा विचार केला की परत इथं एक पिन बार बनवली आणि परत खाली आलेला आहे. ओके, तर आता पुढे असंच करत जर गेलो तर एक डिप मारला आणि खेळत खेळत होतं. त्यानंतर इथे एक पिन बार बनवली. पहा, थोडंसं झूम करून पाहू शकता. पिन बार बनवली आणि जंप मारलेला आहे. एकदम म्हणजे पहा, खूप मोठ्या पॉईंटचा जंप मारला आहे. अगदी 5-5 मिनिटाची कॅन्डल आहे. 3 कॅन्डलमध्येच ही लेवल जर पाहिली आपण 24,450 पासून 24,750 पर्यंत वरती गेला आणि त्यानंतर वरतीच खेळत राहिलेला आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ऑब्झर्व कराव्या लागतात की कशा पद्धतीने मार्केट वर गेलं, कशा पद्धतीने खाली जात आहे, याच्यामध्ये काय घडत आहे, कोणता बदल इथे हे होत आहे. हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येऊन जातं की आपण याच्यामध्ये काय करायला पाहिजे होतं आणि कुठं आपल्याला एंट्री घेणं योग्य ठरत होतं. तर आणखीन काही गोष्टी पाहू. पाय वर गेलं, खाली आला, इथं छोटासा लो ब्रेक केला, परत थोडंसं वरती गेला, मग खाली येत होतं. इथे परत वर गेलं, खाली आलं, वर गेलं, खाली आलं. इथं 2-3 वेळा लो ब्रेक केलेले आहेत. लो ब्रेक करत होतं मार्केट. इथं पहिल्यांदा हाय ब्रेक केला, फर्स्ट टाईम हाय ब्रेक केलेला आहे इथे. त्याच्या अगोदर लो ब्रेक केलेले आहेत. त्यानंतर इथंही हाय ब्रेक करण्यात आला, इथंही हाय ब्रेक करण्यात आलेला आहे. ह्या गोष्टी जरी आपल्याला वाटत असतील याचा खरोखर उपयोग होईल का नाही किंवा काय होईल, तर उपयोग नक्कीच होतो. त्यानंतर पहा, वरती आलं, दुसऱ्या सत्रामध्ये परत वरती गेलं आणि शेवटी एक डिप मारून परत वरती येऊन बंद झालं. हे गुरुवारचं आहे. आजचं पहा, आज खूप काही मार्केट वेगळ्या याच्यात पळालेलं नाही. एक खूप नॅरो रेंजमध्ये मार्केट खेळलेलं आहे. पण खेळत असताना सुद्धा काही आपल्याला संकेत देत होतं ते की पहा, मार्केट ओपनिंग तर फ्लॅटमध्येच होती, त्यामुळे एकही हाय ब्रेक केला नाही, लो ब्रेक केला नाही. इथे लो ब्रेक केला, स्थिरावलं नाही, कारण आपण ज्या काही गोष्टी पाहतो त्या इथे घडलेल्या नाही. इथे पहा, इथे एक पिन बार बनवलेली आहे. त्यानंतर खाली आलं, परत इथंही पिन बार बनवली, वरती आलं, इथं छोटीशी पिन बार बनवली, पहा, परत खाली आलं, इथं पिन बार बनवली, स्लाइटली बंद झालेलं आहे. जास्त मुवमेंट आज नव्हतीच मार्केटमध्ये, आज मुवमेंट नव्हती. एकदम एक फक्त काम चालवपणा होता आज याच्यामध्ये. निफ्टीमध्ये फक्त काम चालवू काम होतं, त्यामुळे जास्त याच्यामध्ये काम करण्यासारखं नव्हतं. आपण बँक निफ्टीमध्ये पाहू. आता बरेच जण बँक निफ्टीमध्ये काम करतायत का नाही माहिती नाही. सेन्सेक्समध्ये काम करू शकतात. सेन्सेक्समध्ये खूप चांगल्या मुवमेंट आपल्याला मिळतात. बँक निफ्टीची जागा आता सेन्सेक्स घेत आहे. इथंही तसंच पाहिलं, कालचं पाहिलं, फ्लॅटमध्ये ओपनिंग, खाली आलं आणि जे वरती पळालेलं आहे ते खूप चांगल्यापैकी पळालेलं आहे. तर इथे बारकावे आपल्याला शोधायचे आहेत. पहा, बारकावे. मार्केट खाली येण्याच्या अगोदर इथं पिन बार बनवलेत आलेले आहे.
त्याच्यावरून आपल्याला काही गोष्टी कळत असतात की नेमकं मार्केट आता काय करत आहे. आणि वर जाण्याच्या अगोदर इथे आणि इथे पिन बार बनवण्यात आलेले आहे. तसं अनेक ठिकाणी बनवतं मार्केट, पण खास करून इथे जिथं आपल्याला पाहायला पाहिजेत जिथं चांगल्या मुवमेंट होत आहेत तिथं मार्केट पिन बार बनवत आहे. हाय लो पण तिथं मार्क केले जात आहेत. ह्या गोष्टी आपण पाहत जायच्या आहेत. आता एक गोष्ट काही आपल्याला शिकण्यासारख्या गोष्टी आपण चर्चा करू. हे झालं मार्केट विषय, ॲनालिसिस विषयी. पण शिकण्यासारख्या गोष्टी आपल्याला शेअर मार्केटमध्ये टिकायचं असेल, प्रॉफिट करायचं असेल तर आपण बऱ्याचशा वेळा काही वेळा प्रॉफिटमध्ये असतानासुद्धा घेत नाही आणि लॉसमध्ये जातो किंवा लॉसमध्ये असतानासुद्धा प्रॉफिटमध्ये जातो. मी तर माझे नियम नेहमी सांगत असतो. प्रत्येक ट्रेड हा लिमिट ऑर्डर असली पाहिजे, स्टॉप लॉस असला पाहिजे आणि टार्गेट आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपलं भले जास्त असेल पण टार्गेटमध्ये सुद्धा 1, 2, 3 अशा पद्धतीने आपले टार्गेट वेगवेगळे असले पाहिजेत. आता लिमिट ऑर्डर तर मागच्या याच्यामध्ये मी सांगितलेले. स्टॉप लॉस विषयी माहिती आपल्याला सांगतो की एक उदाहरण म्हणून पाहू आपण. 180ला बाय केला आपण एखादा ऑप्शन आणि 167चा स्टॉप लॉस आहे. हा जर वरती गेला 192, 93 जे काय जाईल तो, त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला, 180चा आता पहिला स्टॉप लॉस कट करायचा आणि घेतलेल्या किमतीला स्टॉप लॉस लावायचा. पहिला स्टॉप लॉस रद्द करायचा आहे आणि घेतलेल्या किमतीला आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. जेणेकरून आता जरी मार्केट रिव्हर्स आलं, फिरलं तरी आपल्याला अडचण येणार नाही. आता आपण सेफमध्ये असणार आहोत. मग पुढं जसं जाईल, सपोज 199ला गेलं तर आपल्याकडे किती लॉट आहेत त्याच्यानुसार वर्गवारी करायची. सपोज माझ्याकडे 10 लॉट आहेत तर फर्स्ट टाईम 199ला गेला की मी 4 लॉट बुक करेल. 4 लॉट 199ला बुक करेल. राहिले माझ्याकडे 6 आणि तो पण घेतलेल्या किमतीच्या स्टॉप लॉस. म्हणजे प्रॉफिट माझा आता खिशामध्ये आलेला आहे. आता मला चिंता नाही. परत मी याच्यामध्ये आणखीन गमती करू शकतो. माझ्याकडे 10 लॉटची कॅपॅसिटी आहे. 6 लॉट राहिलेत, 4 बुक केलेत मी. परत 199वरून 190ला खाली आलं. आपला स्टॉप लॉस 180चा आहे. परत मी 2 लॉट ॲड करू शकतो. 2 लॉट ॲड करू शकतो आणि 205कडे गेलं की परत मी 4 लॉट बुक करेल, म्हणजे मायनस करेल. आता 6 आणि 2 8 झालते. 4 बुक केले, राहिले 4 लॉट. म्हणजे 8 लॉटचं प्रॉफिट मी खिशात मारलं आणि 4च लॉट शिल्लक राहिले. परत चुकून समजा जर खाली आलं 195कडे आलं तर परत मी 2 लॉट बाय करेल. म्हणजे 4 आणि 2 6 लॉट माझ्याकडे होतील. आणखी खाली जरी आलं तर 185ला परत 2 लॉट, म्हणजे 6 आणि 2 8 लॉट माझ्याकडे होतील. 185ला परत 2 बाय करेल आणि झटका मारतच परत वरती गेलं 200कडे की मी परत 4 लॉट बुक करेल. म्हणजे 8 मधले 4 गेले, परत माझ्याकडे 4 शिल्लक राहिले आणि 12 लॉटचं प्रॉफिट आता बुक केलेलं आहे. कॅपॅसिटी 10च लॉटची आहे, 12चं तर प्रॉफिट बुक केलं, 4 तर शिल्लक आहेत निव्वळ. हे मल्टिपल काम करता येतं. याच्यामध्ये बारकावे असतात पहा. हे जरी वरवर जरी मी सांगितलं, आपल्याला बारकावे असतात याच्यामध्ये. हे काम कसं करायचं, झिगझॅग पद्धतीने कसं जायचं, डॉमिनोज इफेक्ट कसा क्रिएट करायचा. तुम्हाला डॉमिनो इफेक्ट माहिती आहे ना. छोटा डॉमिनो ह्या आपल्या 1.5 पट मोठ्या डॉमिनोला पाडतो आणि तो पुढच्या 1.5 पटला पाडतो, तो पुढच्या 1.5 पट मोठ्याला पाडत असतो. तर ट्रेडिंगमध्ये सुद्धा डॉमिनो इफेक्ट करत करत आपल्याला पुढे जाता येतं आणि मग एक चांगल्या प्रकारचं इन्कम आपल्याला करता येतं. अशा साध्या सोप्या पद्धतीकडून अनेक थोड्याशा ॲडव्हान्स लेवलच्या गोष्टी आपल्याला करता येतात आणि आपलं अकाउंट कायमस्वरूपी ग्रो करता येत असतं. तुम्हाला कोणतीही अडचण आली तर माझा नंबर आहे 70 300 730. या नंबरवरती कॉल करा
आणि डायरेक्ट प्रश्नाकडे या. बऱ्याचशा वेळा काय होतं आहे, हॅलो मी तुमच्या ग्रुपमध्ये आहे, माझं हे अकाउंट आहे, मग मी काल लॉग इन केलं होतं, याच्यामध्ये वेळ घालवू नका. डायरेक्ट कॉल करायचा आहे. डायरेक्ट जो काही आपल्याला प्रश्न असेल ट्रेडिंग संदर्भातला, इन्व्हेस्टमेंट संदर्भातला, डायरेक्टली तुम्ही मला विचारू शकता, व्हॉट्सअप करू शकता. मी आपल्यासाठी उपलब्ध आहे. ओके, चालेल. धन्यवाद मित्रांनो. आपण आता इथे थांबू.